सकाळी 11 वाजता सरकारची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। सध्याच्या परिस्थितीवर या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात येणार आहे। सरकारची पत्रकार परिषद सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। सध्या भारत पाक तणाव आहे। परराष्ट्र मंत्रालयानं ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे। सकाळी 11 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। शस्त्रसंधीनंतर परराष्ट्र मंत्रालयाची ही सर्वात महत्त्वाची पत्रकार परिषद असेल। तर गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की परराष्ट्र मंत्रालयाने सतत माहिती पुरवलेली होती। इतकंच नाही तर आपल्या भारतीय सैन्यानं जो पराक्रम गाजवला त्याचे पुरावे देखील आपण सादर केलेले होते। मात्र आता भारत पाक तणाव निवळताना बघायला मिळतोय। शस्त्रसंधी झालेली आहे, मात्र शस्त्रसंधीनंतर अवघ्या 3 तासामध्ये पाकिस्तानकडून जी आगळीक करण्यात आली त्याला देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। आता परराष्ट्र मंत्रालयाची 11 वाजता पत्रकार परिषद आहे। आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उर्वशी, 11 वाजता परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद, ती देखील शस्त्रसंधीच्या निर्णयानंतरची पत्रकार परिषद, काय अपेक्षित आहे या पत्रकार परिषदेतून? नक्कीच महत्वाची पत्रकार परिषद आहे, पण ही पत्रकार परिषद जी आहे डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स म्हणजेच इंडियन आर्मीच्या एका विंग कडून आहे आणि ही खूप महत्वाची आहे कारण की काल जेव्हा इंडिया आणि पाकिस्तानमध्ये एक जे डायलॉग झालं तेव्हा डिपार्टमेंट डीजी ऑफ मिलिटरी ऑपरेशन म्हणजे डीजीएमओ यांना पाकिस्तानने फोन केलेला। तर पाकिस्तानने डीजीएमओ भारताच्या डीजीएमओ ला फोन केलेला आणि आता मिनिस्ट्री ऑफ डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स यांची पत्रकार परिषद आहे। म्हणून ती महत्वाची आहे की नेमकं मिलिटरीकडून, भारताच्या मिलिटरीकडून काय या पत्रकार परिषदमध्ये सांगितलं जात आहे त्यावरती लक्ष आहे। कारण की काल ज्या प्रकाराने पाकिस्तानने उल्लंघन केलं त्याच्यानंतर भारताने परत जे आहे खूप स्ट्रिक्ट असा आपली भूमिका ठेवली, ठाम अशी आपली भूमिका ठेवली आणि त्यांनी फ्री हँड दिलाय आर्मीला की उत्तर देण्यासाठी जे करायचंय ते करावे। आणि त्याच संदर्भात आता मिलिटरी ऑपरेशन म्हणजेच मिलिटरी अफेअर्स डिपार्टमेंट जे आहे त्यांच्याकडून ही पत्रकार परिषद आहे 11 वाजता। नक्कीच, त्यामुळे या पत्रकार परिषदेवर तुम्ही लक्ष ठेवून राहा। सर्वात महत्त्वाची पत्रकार परिषद परराष्ट्र मंत्रालयाची सकाळी 11 वाजता होते। शस्त्रसंधीनंतरची ही महत्त्वाची पत्रकार परिषद असणार आहे।